तर या आहेत त्या पादुका जिथे पहिल्यांदा तिरुपती आलेल्या आणि इकडून तिकडे खाली मंदिर आहे मेनवाला. आम्ही तुम्हाला बोललेलो मंदिराच्या आतमध्ये धबधबा आहे जो वाहत असतो तो बघा तिकडे वाहतोय. आता मी तुम्हाला दाखवतो तिरुपतीमधील सगळ्यात सुंदर मंदिर आहे जे एकदम जंगलाच्या मध्ये आहे आणि त्याच्या बाजूला पूर्ण झाडं जसं ओरिजिनल जंगल बोलतात ना त्यामध्ये. वेलकम टू जपान. तर कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. मी तुमचा लाडका चिंतनवर घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि आत्ता आपला डे टू बोलता येईल आणि आपण इथले चाललो आहे जे तिरुपतीच्या आसपास स्पॉट आहेत ते कवर करायला. तर आज आपली साथी आहे, तिचं नाव आहे कुमारन ट्रॅव्हल्स. तिच्यामध्ये आपण फिरणार आहेत सगळे आणि तिच्या पुढचे स्पॉट मी तुम्हाला दाखवेलच. चला आता गाडी चालू झाल्यावर मग तुम्हाला शॉर्ट देतो. आणि इथलं वातावरण तर तुम्ही बघू शकता भाई. पाऊस 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 मस्त थंड AC सारखं वातावरण झालं भाई, एकदम चिल. तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ येतील. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्हाला आवडले तर शेअर पण करा. बाय. मित्रांनो आपण आता आलो श्रीवारी पादुका. भाई इथला मौसम म्हणजे डायरेक्ट फॉगमध्ये. किती थंडी असेल विचार करा. हा तुम्हाला वाटत असा ब्लर, पण हा ब्लर नाही, हा आहे फॉग. हा मेन डोंगर जिथे बालाजी आलेले पहिल्यांदा, जिथे पाय ठेवला त्यांनी धरतीवरती. तर आता तेच पादुका दाखवणार आहेत. तर चला स्टे कंटिन्यू. आता वरती जायचं आहे, स्टे ट्यून. भाई मी आत्ता एक गौर केलं की इथे भाई तोंडातून डायरेक्ट वाफा आहे. बोलता बोलता मला कळलं की वाटते निघतात, म्हणजे वाफा निघतात. आणि इकडे वरती आहेत श्रीवारी पादुका. इकडे चालत जायला लागतं. चला दाखवतो तुम्हाला. भाई सौंदर्य बघा, सौंदर्य काय. डोंगरामध्ये मंदिर आहे पूर्ण आणि पूर्ण म्हणजे पूर्ण धुकं आहे. ओरिजिनल फॉग. MIDCचा धूर नाही तो, हा ओरिजिनल फॉग आहे. तेवढीच थंडी पण आहे. आणि बघा हे श्रीवारी पादुका. वरती जाऊन परत दाखवतो. तर या आहेत त्या पादुका जिथे पहिल्यांदा तिरुपती आलेल्या आणि इकडून तिकडे खाली मंदिर आहे मेनवाला. आता धुक्यामुळे दिसत नाही पण ते मंदिरमध्ये मेन तिरुपती बालाजींची मूर्ती इथून ते आलेले असतात. तो या पादुका पण अशाच आहेत म्हणून की इकडे मंदिर आहे खाली म्हणून. गोविंदा. आणि आज इकडे झाडाला ज्यांना ज्यांना बाळ पाहिजे असतं त्यांच्यासाठी हे लावलेलं असतात पायाने. इकडे बघा सेम सगळीकडे पब्लिक तर आहे. आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं बघा. इकडे पण बाळ. इकडे बघा नॅचरल बर्ड्स आवड होते पण दिसत नाहीत भाई. तर आता हे झालं. आता इथून आपण जाणार जपालीला. पण भाई सौंदर्य तर सौंदर्य भाई. भाई फुल फॉग. स्टेट येऊन आता फोटो काढू जरा आणि मग परत गाडीत बसू. कसं वाटतं तुम्हाला येऊन? छान वाटतंय, मस्त वाटतंय. तुम्हाला सर निसर्गाच्या सानिध्यात बघा फुल क्लीन मारले डायरेक्ट. शोभतायत भाई. चला
आता आपण फोटो काढूयात आणि परत गाडीत बसू. स्टे ट्यून. गाईज आपल्याला आता इथे एक नवीन वाईल्ड ॲनिमल मिळाला आहे. शेकरू म्हणतात त्याला. बाई परत वरती चाललाय तो. काय म्हणतो बाई गेला फांद्यावर. आता फोटो सेशनचं झालं डन. आता आपल्याला पुढचा नेक्स्ट स्पॉट कवर करायचा तो आहे जपाली. आता जपालीला जाऊया. तिथे एक हनुमानाचं मंदिर आहे जिथं हनुमानजी आलेले जेव्हा सीताची शोध चाललेली. तर आता ते पाहूया. चला स्टे ट्यून. ओके. तर मित्रांनो आपण आत्ता पोचलो द फेमस तिरुपती मधला एक टेम्पल जपाली. हा तुझा मेन एंट्री गेट आहे जपालीचा. इथे हनुमानजी आलेले सीता मैया की खोज में असा इथला इतिहास आहे. तर आज थोडी गर्दीत आहे इथे. बघूया. अजून डोंगर चढायचा आहे. डोंगर चढताना बाई बाल्याबाजूला फुटतो. आणि इकडे बाई बघा वानरं वगैरे पण आहेत. तर इथे जरा सांभाळून राहायला लागतं बाई. हे बघा इथं पिल्लू पण आहे बाई. हे बघा पळतं बघ का. इथं थोडं जपून राहावं लागतं. तर स्टे ट्यून. स्टे कंटिन्यू. दाखवतो. इथं असे वानरं वगैरे असतात. तर सांभाळून काय खायला वेळेला हातात ठेवू नका. कारण का ते पटकन झपटा वगैरे मारतात. पण हे बघा कसलं मस्त मंदिर आतमध्ये एकदम डोंगरामध्ये. तर स्टे ट्यून. दाखवतो पुढे अजून काय काय आहे. तर तो पहिला गेट होता. आणि इथून आता मेन गेट आहे. जी आता पायऱ्या चालू होतील मंदिराच्या. आणि इथून मेन कसरत पण चालू होईल. बघा मेन गेट. आता बोला जय श्रीराम जय हनुमान. हनुमान सदा सहायते. तर हे असं मंदिर आहे पूर्ण जंगलात. चालत जावं लागतं इथून. मध्ये मध्ये आहेत खायला वगैरे भेटेल तुम्हाला. आणि इथे अशी मन्नत मागू शकता तुम्ही दगड्या रचून. असं आहे इथे. हे बघा गोडबाळ. चला स्टे ट्यून. दाखवतो. लय मोठा आहे. मग राहुल सर जपालीमध्ये कसं वाटतं? जपालीमध्ये एकदम मस्त वाटतं. इथे पाऊस पण पडतो आहे जरा. आणि एकदम असं वातावरण असं एकदम भारी झालं. ओके. खरंच वातावरण चांगलं आहे. आता थोड्या वेळात मंदिर येईल. आता उतरायला लागलो आपण. तर स्टे ट्यून. स्टे कंटिन्यू. चला बोला जय श्रीराम. जय श्री. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर पायऱ्या आहेत. आणि पायऱ्यांच्या मधून हा मंदिराचा रोड जातो इथून. तर बोला जय श्रीराम जय हनुमान. मग आता खरं तर संध्याकाळचे किती वाजले मित्र? आता संध्याकाळचे वाजले आहेत 4:30च्या आसपास होत आले. पण असं वाटतंय की अंधार झालाय. कारण की इथे धुकं आहे. पाऊस पडलाय. 4:28 झालेले आहे. हां तेच 4:30. स्टे कंटिन्यू. खरं इथं भरपूर वानर असतात. पण आज पावसामुळं पुढे येते. पुढे असतील. हा मंदिराच्या इथे असतात. मंदिराच्या इथे मंदिराच्या इथं असतात. तर ते पण दाखवतो. पूर्ण जंगल. जंगलाच्या मधून रोड. आणि पुढे जंगलाच्या मध्ये मंदिर. इथून पण एक वाट आहे हे वाटतं. आणि इकडे पूर्ण जंगल. आरामशीर आरामशीर. आणि मध्ये मंदिर आहे. आता मंदिर पण दाखवतो. आता मी तुम्हाला दाखवतो तिरुपतीमधील सगळ्यात सुंदर मंदिर आहे. जे एकदम जंगलाच्या मध्ये आहे. आणि त्याच्या बाजूला पूर्ण झाडं. तिथं ओरिजिनल जंगल बोलतात ना त्यामध्ये. वेलकम टू जपाली. बघा झाडं बघा केवढी मोठी आहेत भाई. वाईड अँगलमध्ये तरी घेऊन बघा. वेलकम टू जपाली. आणि पुढे मंदिर आहे. मंदिर पण खूप सुंदर आहे. 1 मिनटं जरा पुढे जाऊन दाखवतो. जसं मी तुम्हाला बोललो जंगलामध्ये मंदिर आहे. तर वेलकम टू जपाली. बोला हनुमंत महाराज की जय. बोला जय श्रीराम. इकडून पण मंदिराचा लुक घ्या. बघा एकदम करेक्ट मध्ये मंदिर आहे जंगलाच्या.
जसं मी तुम्हाला बोललो. आणि बाजूला पूर्ण जंगल, एकदम घनदाट जंगल. खरं तर फॅमिलीवाले बोलत होते की थोडं स्किप करूया कारण का एकदम चालायला लागतं भरपूर. बट भाई आस्था स्थान ते आस्था स्थान त्याच्यामध्ये चेंज नाही होऊ शकत. म्हणून सगळ्यांना बोलून मी घेऊन आलो चपालीला. भाई चपाली इज जपाली. इथे पण आहे जय श्रीराम. भाई माझं आवडतीचं मंदिर आहे आंध्र प्रदेशमधलं. इथे आम्ही आलो का नेहमीच येतो. स्टे ट्यून्ड. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. तर हेच होतं आपलं श्रद्धास्थान आस्थास्थान जे आपण तिरुमलामध्ये बघायला येतो. ह्याच्याबद्दल आपली एक वेगळीच बोलतो ना आस्था आहे या मंदिराबरोबर. स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी, लाईक, सबस्क्राईब, शेअर. लास्ट तक बने रहे ना. तेव्हा इथे एक तलाव पण आहे. या तलावामध्ये मासे असतात पण आज दिसत नाहीत. पाणी खूप घाण झाले वाटतं. तर चला एकदा पुन्हा लास्टचा बघून घ्या. बोला जय श्रीराम, जय हनुमान. हनुमान सदा सहाय्य आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा रामायण युद्ध चाललेलं, जेव्हा सीतेचं हरण केलेलं रावणाने, तेव्हा हनुमानजी त्यांना शोधता शोधता आंध्राच्या या साईडला आलेल्या. जेव्हा त्यांना रामाजीकडून आज्ञा मिळालेली तर तेव्हा हे इकडे आलेलं आहे जंगलामध्ये. तर आता इथे हे मंदिर, येस, तर आता हे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता, नक्कीच व्हिजिट करायचं तुम्ही आंध्राला आले तर स्टे ट्यून्ड. आता आपण परत तिथे चालू आहे जिथून आपण चालू केलेलं, म्हणजे पायथ्याला जपालीच्या. तर हेच होतं आपलं आवडतं मंदिर जपाली. वेलकम टू जपाली. आणि बोला हनुमंत महाराज की जय, जय श्रीराम. आता आई आली आणि आईने घेऊन आली अच्छी काही नाही. आंबट आहे पण ठीक आहे, मजा येते. इकडच्या सियाजला बघून मला माझ्या सियाजची आठवण आली. भाई आय मिस माय सियाज. गोविंदा. तिरुमलामधून आता आपण बाहेर पडतोय, परत तिरुपतीला चाललोय. बोला गोविंदा गोविंदा. मित्रांनो मजेत ना. आता वाजले 6:15 आणि आम्ही आता येऊन पोचलो आहे इस्कॉन टेम्पल जे आहे तिरुपतीमध्ये. तर आता दाखवत कृष्ण सदा सहाय्य. त्याच्या आतमधली मूर्ती पण एक नंबर आहे. स्टे ट्यून्ड, दाखवतो. मित्रांनो आतमध्ये जी मूर्ती आहे ना एकदम सुंदर आहे, बट इथं अलाउड नाही. तर मला असं वाटतं की जिथं अलाउड नाही ना तिथं नाही दाखवलं आहे. सो नाही दाखवलं. तो मंदिराचं बघून घ्या. स्टे ट्यून्ड. तुम्ही बघू शकता की मंदिर किती सुंदर आहे बाहेरून. आणि इकडे पण खांब वगैरे आहेत. आतमध्ये मूर्ती पण सुंदर आहे. मस्ट विजिट इस्कॉन टेम्पल. चौकात हा सुंदर नंदी. आणि आत्ता वाजले 6:30 आणि आता आम्ही चाललो आहे. आता आम्ही चाललो कपिलेश्वर मंदिरामध्ये, जे पण सुंदर मंदिर आहे. तर स्टे ट्यून्ड, कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. सांगा कपिलेश्वर मंदिर. चला, हा आहे कपिलेश्वर मंदिराचा गेट.
आणि आतमध्ये मंदिर आहे जिथं लाईट चालू आहे तिथं. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पावसाळ्यात बंद असतं, कारण का मंदिर पूर्ण पाण्याखाली असतं. त्यामुळे ह्या इथे मागे धबधबा पडतो. तुम्ही पण सर्च करू शकता कपिलेश्वर मंदिर म्हणून. चला आतमध्ये जाऊन दाखवतो. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय कपिलेश्वर मंदिरामध्ये, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. ॲक्च्युली बघा इकडे साऊथच्या मंदिराचं हेच असतं, आर्ट असते एक भाई. इथे पण एक आतमध्ये मंदिर आहे आणि इथे आतमध्ये मेन मंदिर कपिलेश्वरांचं आणि ह्याच्या मागे धबधबा आहे. स्टे ट्यून. आम्ही तुम्हाला बोललेलो मंदिराच्या आतमध्ये धबधबा आहे जो वाहत असतो, तो बघा तिकडे वाहतोय. आणि हे आतमध्ये पूर्ण मंदिर आहे जे लाईटिंग पूर्ण सजवलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया मेन कपिलेश्वर मंदिरमध्ये. स्टे ट्यून. माकड खालंय. हे मंदिरातला आतलं आहे आणि मला आधी वाटलं काय गाणं वाजतंय, म्हणजे म्युझिक लावलंय, पण हे इथे लाईव्ह परफॉर्म करत आहेत भाई. आर्ट तो आहे भाई, आर्ट आहे. तर आत्ता आम्ही आलो. आजचा आमचा स्टे, आता भरपूर मंदिरं वगैरे फिरलो आणि आत्ता आमचा आजचा स्टे आहे हॉटेल डिकेरी ग्रांडमध्ये. आता इथे आता जाऊ, चेंज करू आणि मग जेवायला जाऊ आणि झोपू. उद्या जायचं वेल्लोरला, ते इथून आहे 300 किलोमीटर. तर तो लॉंग डे असणार आहे आणि उद्या आम्हाला कोल्हापूरसाठी पण मूव करायचं. तर स्टे कंटिन्यू, ब्लॉग संपेल लवकरच.